विधान भवनातील मारहाण प्रकरणावर पोलिसांची कारवाई आहे। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। मारहाणी प्रकरणी दोघांना अटक केल्याची पोलिसांची माहिती। आता अगदी थोड्याच वेळात दोघांना कोर्टात हजर केलं जाईल। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी अपडेट। रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणी झाल्याची देखील माहिती आहे। आता या प्रकरणी दोघांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यानंतर काय घडामोडी घडतायत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। नितीन देशमुख हे आव्हाड यांचे कार्यकर्ते मानले जातात, तर पडळकरांचे ऋषिकेश टकले या दोघांना देखील आता ताब्यात घेण्यात आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। 12 नंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे। 12:01 झालेला आहे। आता कधी त्यांना कोर्टात हजर केलं जातं याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, 12:02 12 नंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं, दोघांना सुद्धा काय अपडेट आहे? नक्कीच राघवी, अजूनही कोर्टात हजर केलेलं नाहीये। मात्र या आता कधीही त्यांना कोर्टात हजर करू शकतात, कारण साधारण ज्या अशा केसेस असतात त्या दुपारी 2 वाजेपर्यंत कोर्टात हजर करणं बंधनकारक असतं। त्याच्यामुळे आता ह्यांना कधीही हजर करू शकतात। यामध्ये नितीन देशमुख आहेत आणि ऋषिकेश टकले आहेत। ऋषिकेश टकले जे आहेत ते गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहेत, तर नितीन देशमुख जे आहेत ते जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत। काल खरं तर विधान भवनात दोघांमध्ये हाणामारी झाली होती, त्यानंतर अध्यक्षांनी ऍक्शन घेतली होती आणि मग पोलीस कारवाई करण्यात आली होती। दोघांवरही गुन्हे दाखल आहेत। वैद्यकीय तपासणी काल रात्री पूर्ण झालेली आहे। मात्र कोर्टात नेण्याच्या आधी देखील एकदा वैद्यकीय तपासणी करावी लागते, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पहिले वैद्यकीय तपासणीसाठी नेतील आणि त्यानंतर कोर्टात हजर करतील असं सांगितलं जात आहे सध्या लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।